सत्तेंची चमचे। हो गया सर, पप्पू यादवांनी परवा दिवशी संसदेच्या परिसरामध्ये आंदोलन केलं होतं। राम मंदिरामध्ये ज्या पद्धतीनं दानचोरी, कथित दानचोरी झालेली आहे, आता आम्ही बरोबर आहे तुमचं। त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काल दुर्दैवी तो प्रकार मी पाहिला। मी असताना भेटणार आहे जाऊन त्यांच्या निवासस्थानी। प्रश्न असा आहे की दानचोरी विरुद्ध आवाज उठवणं हे पण असंविधानिक आहे का? हे त्या विचारा संघाच्या त्या पुढाऱ्यांना। राम मंदिराचा ट्रस्ट तुमच्या ताब्यात आहे संघाच्या। राम मंदिरासाठी हिंदूंनी सगळ्या बलिदान केलंय, फक्त संघाने नाही किंवा भाजपने नाही। तिथे 1400 कोटीची चोरी होते, 550 कोटीची दानपेटी चोरीला जाते। त्याच्यावर आवाज उठवणाऱ्यांच्या वर घरात घुसून चाकू हल्ला केला जातो आणि संघाचे लोक त्या चाकू हल्ल्याचं समर्थन करतात। हे संघाचं किती अधपतन सध्या सुरू आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे की संघाचं अधपतन। ज्या संघाकडे आम्ही एक नीतिमान आदर्श संस्था म्हणून पाहत होतो ते चाकू हल्ल्याचं समर्थन करतात। आणि अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे राम मंदिरातल्या दानपेटी चोरीला संघाचा पाठिंबा आहे का? ज्या प्रकारच्या चोऱ्या राम मंदिरात झाल्या त्या संघाच्या संमतीनं झाल्या असं आम्ही समजायचं का? होऊ द्या ना, गुन्ह्याचा काय गुण बसला? सोलापुरात तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला, गुन्ह्याचा काय गुण बसला? असे गुन्हे दाखल होत असतात। शेकडो गुन्हे आहेत, अशा राजकीय कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल होत असतात। कशाकरता गुन्हा दाखल झाला मला माहीत नाही। कारण ही जी मंत्रिमंडळातली किंवा सरकारमधले जे लोक आहेत ते भारतीय संविधान, स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मानायला